आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. ही बघा कोण आली आहे, क्युटी. अच्छा, आता मी रेडी झालोय. हा, कुठे चाललोय आपण? अच्छा, ती म्हणते की आज विठू माऊलीचा हॅपी बर्थडे, तर आम्ही देव बाप्पाला भेटायला चाललोय. आणि आज खूप पाऊस पडतोय है ना? काय नाही, पाऊस पडतोय गाईज. म्हणजे आता थांबलाय पाऊस, पण पाऊस खूप पडत होता. आणि आता आम्ही निघतोय, देवळात जातो. आणि आज माझा उपवास आहे. सो मला गाईज हे खूप आवडतं, साबुदाण्याचे वडे. तुम्हाला आवडतात का? हा, आणि श्रेणाला बनाना खूप आवडतात ना श्रेणा? ओके. सो आता चला मग आपण देवळात जाऊ. पाऊस थोडा थांबलाय आणि निघूया. हे बघा, आणि मॅडमचं काय चाललंय. परफ्यूम तसा नाही, सगळा खराब करशील, तोंडात जाईल. असं तोंडाला लावतात. मग काय करते नो 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 नो. ह्याला काय म्हणतात श्रेणा? काय बोलतात? परफ्यूम. बरं दे, मी मारते. तू कोणाला बघून शिकली परफ्यूम मारायला? चल चल फेकू पप्पा. हा, नाही गेलाय, तुझा लिप बाम आहे. कोणाचं काय आणि हिचं काय वेगळंच असं. कुठेही जाताना हिचं एकच, माझं लिप बाम गेलाय मम्मा. बघू, दाखव. विचार तू सगळ्यांना, माझं लिप बाम गेलाय का विचार. नाही नाही, तिला लिप बामचं खूप ऑब्सेशन झाले आहे. आणि खाली उतरताच पाऊस गेलेला आहे आणि मस्त ऊन आलंय. बरं, आता आम्ही घरी येईपर्यंत ऊनच राहू दे, पाऊस नको येऊ दे. आणि ह्या बघा आमच्या मॅडम माझ्याबरोबर हट्टीपणा केलंय. भांडून तिने ही चप्पल घातली आहे, जी ही लाईटची चप्पल आहे. ही पावसाची चप्पल पण नाहीये, तरी तिने ती जबरदस्ती हट्टीपणा करून घातली आहे. हसू नकोस, आतमध्ये पप्पाच्या इथे उभी राहा, गाडी येते. शुभम चल, हे चाललेला आहे. चल शुभम, आपण जाऊया, हिला इथेच ठेवू. आणि आता तेवढा चालू आहे, गर्दी तर आहेच, बघू शकता. इथे सगळी गर्दी, इथे लाईन आहे. तर आपण जाऊया पुढे, लाईनीत राहूया. आणि आपण ही तुळशी माळा घेतली आहे विठू रखुमाईला. चला मग. मॅडमनी गुलाब घेतले. त्या बाजूने ना? नाही, हे काय इथूनच आहे. हो चल. किती मस्त मस्त कसं बोलायचं? जय जय राम कृष्ण हरी. बोला राम. उचल तिला. जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. चल थांबा, आता पण प्रसादी घेऊया. चला सरळ चल, चला चला लवकर. हात पकडते. ये, खूपच मस्त. हो ना, शेणा घे. तुला हे वाला हवं? मग थोडंच येतं प्रसाद आहे. केळं हवं, राईट हँड, उजव्या हाताने. हे हवंय तुला? थँक्यू. थँक्यू बोल. चला. मस्त दर्शन झालं गाईस, एवढं छान होतं. लाईन काही एवढी नव्हती, एकच अशी टर्न होती. आणि इथे आम्ही आलेलो कोपिनेश्वर मंदिरला. आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवते. इथे हे बघा काय लिहिलंय, 12 राशींचे 12 ज्योतिर्लिंग. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. तुमची जी रास असेल आणि त्याच्या आधारित हे सगळे ज्योतिर्लिंग लिहिलेले आहेत. आणि इथे आता आहे शीतला देवी आहे, बरंच काय काय, सगळेच मंदिर आहेत इथे. तर आता मी पाया पडतो आणि मग इथून दुसरीकडे जातो. हो की नाही श्रेणा? कसं होतं देवबाप्पा? तू देवबाप्पाला काय म्हणालीस? लवकर बोल. खाते, नुसती खाते. नंतर प्रसाद. आता पहिले बोल. ए बोल. देवळातून पाया पडून झाल्यावर आता आम्ही आलोय प्रसादालयामध्ये. प्रसादालय. तर इथे कसं आहे, आतमध्ये जायच्या आधी इथे चप्पल वगैरे काढायचं असतं.
इथे प्रॉपर शाकाहारी जेवण मिळतं आणि एकदम असं उपवासाचं आणि असं वगैरे मिळतं. सो आज आषाढी एकादशी काय स्पेशल आहे ते आपण बघूया. वर बसायचं शिवम. हां इथे ते क्लिनिंग करतात. सो आता बघूया, लेट्स गो. बघूया आज मेन्यूमध्ये काय आहे. काका इथे सिस्टम कसं आहे, म्हणजे फर्स्ट टाइम येतो आम्ही. उपासाची थाली लिमिटेड आहे. हां त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे येणार. अच्छा बरं ठीक आहे. रेग्युलर थाली घ्यायची असेल तर मग वरती मिक्स आणि ते माझं उपवासाचं आहे. असेल तर खालीच बस. उपवासाची असेल तर खाली. मग माझं उपवासाचं आहे. मग खाली. हां चल. वरती वगैरे नको, आपण खाली बसू. वरती एक्सप्लोर करायला नंतर. हे बघ इथे नमस्कार करा. देव बाप्पा नमस्कार करा. नमस्कार. चल ये बस ये. ते तर आता गाईज आम्ही खाली बसलेलो, पण असं आहे की खाली फक्त उपवासाची थाळी मिळणार आणि जर नॉर्मल थाळी हवी आहे तर तुम्हाला वरतीच यावं लागणार. 2. सो आता मी इथे आलो आहे आणि कुठे बसायचं तुला? इथे कोपऱ्यात नको. बरं चला आपण. कसं आहे माहिती आहे, इथे फिक्स्ड आहे. इथे फक्त थाळी देते आणि त्यांचा मेनू पण फिक्स्ड आहे. असं नाही की आपण मेनू कार्डमधनं आला कार्ड काय बोलू शकतो की हे हवं ते हवं. आणि तिथे जेवण रेडी असतं, त्यातूनच ते आपले. आता बघूया, शुभमने तर रेग्युलर थाळी घेतली आहे आणि मी उपवासाची घेतली आहे. सो काय आता बघूया. ही आहे उपवासाची थाळी. तर ह्यात काय आहे आपण त्यांनाच विचारूया. दादा तुम्ही फक्त सांगाल ते काय आहे सगळं. अच्छा त्यांना माहिती आहे, दुसरे येऊन सांगतील याच्यात काय काय आहे सगळं. आणि ही व्हेजवाली मला आलेली आहे, नॉर्मल म्हणजे. जसं सांगा काय काय. रत्ना शिरा. तुम्हालाच नाही माहिती. हे राजगिरीची पुरी आहे ना. कसली खिचडी आहे आणि असं हो आपण खाऊन बघू. आणि तुझ्या थाळीचं माझ्या थाळीत नॉर्मल आपलं पिठी भात आहे, ह्याची भाजी, पिठलं भाकरी आहे, कढी आहे, शेवभाजी, डाळ, शिरा, मेथीची भाजी. काय रिव्ह्यू आहे याचा तुझा खाल्ल्याचा? खूपच टेस्टी आहे, म्हणजे एवढ्या टेस्टी आहे ना. मला तर संपवलं, ताट साफ करून टाकलंय. चांगलं आहे, अजून प्रोसेस चालू आहे पण बरंचसं झालेलं आहे. इव्हन शुभमची जी नॉर्मल व्हेज थाळी ती पण मला खूपच. त्याच्यामध्ये मला खूप अनलिमिटेड येतात सगळ्या गोष्टी. आता भात घेतलाय मी. मसाले भात शुभमला ऑप्शन आहे, मसाले भात पण आहे. आणि मी शुभमने मला सांगितलं श्रावणात आपण इथे येऊ जेव्हा मी नॉर्मल थाळी खाऊ. चालेल. कंटिन्यूस हे चाललंय, ताक चाललंय. शेना काढते ग्लास. हे बघ हे बघा. कसं आहे जेवण. मी आता निघालो आणि सडनली शुभमला आठवलंय की तू जा, मी नाही जात आहे, तू जा. त्याला सडनली आठवलंय की त्याच्या बुलेटची चावी त्याला सापडत नाहीये. तो आता परत शोधायला गेलाय आतमध्ये सगळीकडे. वा 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 वा, व्हेरी गुड. कुठे विसरलेला? इथे. वा वा वा, बघितलंच ते ना पप्पा कसा विसरला है ना. चला आता आपण कुठे चाललोय? घरी. अरे तिथे जायचं ना ते बघायला. नको, जाऊनच येऊ. चल चेक करू ना. हा मग तेच, मग तिकडेच जाऊ आता. तिथे फक्त प्रिंटिंग आहे. विचारू त्यांना कसं काय सिस्टम त्यांचं. ही बघ, ही बघा, ही बघ. बाय, जा जा. श्रेणा एकटी जाते. थांब थांब थांब. आणि काहीच या हॉटेलचं असं आहे की इथे पार्सल वगैरे काही सिस्टम नाही आहे आणि आला कार्ट सिस्टम नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल मला फक्त हे हवं ते हवं, असं काहीच नाही आहे. त्यांच्याकडे 3 थाळी आहेत, त्यातनंच तुम्ही खाऊ शकता. म्हणून काही पार्सल वगैरे पण काही देत नाहीत. सो दॅट इज द सिस्टम इथे.
कसं वाटलं जेवण तुला? आवडलं? श्रावणात येऊ शकतो म्हणजे तू कधी खायचं. व्हेज साठी चांगलं ऑब्विसली व्हेजच आहे. ना, थोडं महाग आहे. हा पण अनलिमिटेड होती, तू नाही खाल्लं तेवढं, तू उपयोग करून नाही घेतला. चला आता पाऊस पडतोय भरपूर आणि आता आतमध्ये गेली अमृता ते विचारायला त्यांना की कसं काय करतात. आणि श्रेणाला इकडे आतमध्ये जायचं आहे पण तिथे ते वास येतो ह्याचा केमिकलचा वगैरे, तरी तिला आतमध्ये जायचं. ते बघा आला वास आला. ते प्रिंटिंगचा वास होता. घे जाऊ दे तिला घे. विचारतोय ते त्यांना आम्ही की कुठल्या कुठल्या मटेरियलमध्ये ते मिळतं आम्हाला करून वगैरे, पण ते गणपतीसाठी करायचं आहे ना म्हणून बघू आता. सो आता आम्ही घरी आलो आहे आणि आम्ही ह्या आधीचे क्लिप तुम्ही बघितले असेल, आम्ही ते हे विचारायला गेलेलो गणपतीच्या डेकोरेशनचं मागचं जे बॅकग्राऊंड फ्लेक्स म्हणा किंवा असं क्लॉथवर ते प्रिंट मिळतं ना तसं. सो तिकडे आम्ही विचारलं पण इथे ते क्लॉथवर प्रिंट नाही मिळत. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही क्लॉथ प्रिंट घेतलेलं पण ते ऑनलाईन रेडीमेड घेतलेलं, पण त्यात तुम्ही डिझाईन कस्टमाइज वगैरे करू नाही शकत. सो आता मी गेलेले तर ते फ्लेक्सचं विचारायला, पण आय एम व्हेरी स्केप्टिकल की फ्लेक्स कसं दिसेल प्रिंट. बट बघू अजून, आता ऑनलाईन ऑप्शन्स बघू आणि मग फायनल करू की काय करायचं. तुम्ही पण शुभम मला सांगतोय की कसा व्लॉग एंड करायचा सांग. त्यांना सांगितलं पाहिजे आपण की त्या बाकीच्या जे लोक आपल्याला बघतात त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त चांगल्या आयडियाज असू शकतात. तर त्यांनी कमेंटमध्ये त्यांना सांगायचं की तुम्ही आम्हाला सजेशन द्या की तुम्ही असं जर आम्हाला करायचं असेल तर काय करावं लागेल आम्हाला, तर आपण तसं करू, आपण ट्राय पण करू शकतो. पण ते त्यांना सांगायचं, प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे. बरं, तुम्हाला आता शुभमनी सांगितलंच असेल की तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की आम्ही काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे किंवा काय नाही ते नाही, मग सामान घेण्याबाबतीतलं अच्छा तू गणपतीचं बोल. ओके, सो गणपतीच्या डेकोरेशनमध्ये ऑफकोर्स यार आयडियाज आर ऑलवेज वेलकम आणि वेगळ्या माइंड्समध्ये वेगळ्या आयडियाज असतात विच ऑलवेज रिझल्ट टू गुड क्रिएटिव्हिटी. सो गाईज तुम्ही आम्हाला खरंच सजेस्ट करा, कारण ऑनेस्टली आम्ही ते थर्मोकॉल वगैरेचं नेऊ नाही शकत कारण आम्ही गावी नेणार होतो. ते ट्रॅव्हलिंगमध्ये वी डोंट डू दिस मोस्टली, तर आम्ही ते फ्लेक्स किंवा असं काहीतरी इझी ट्रॅव्हल इझीवालं असं बघतो. सर तुमच्याकडे काय आयडियाज असतील तर प्लीज आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आम्ही त्याच्यावर रिव्ह्यू करू आणि मग बघू विच इज द बेस्ट वन. मी हा व्लॉग इथे एंड करतोय कारण आम्ही ऑनलाईन आता ऑप्शन्स बघतोय की डेकोरेशनसाठी आपण काय घेऊ शकतो आणि तेच आज दिवसभरात आम्ही तेच मोस्टली करणार आहोत कारण आता गणपती येणार आहे. सो गणपतीची सगळी तयारी चालू होणार आहे आणि आपले सगळे आता फेस्टिवल्स चालू होणार आहे. सो मज्जा येणार आहे. सो स्टे ट्यून्ड, असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज 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 आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कीप सपोर्टिंग. बाय.